येतोय का आवाज? चॅट बॉक्स मधून सांगा फक्त. तुम्ही जॉईन केली. नाहीये का आवाज? मग मी परत एकदा रिजॉईन होते. अह, हो की नाही आवाज फक्त एकदा येतोय आता? ओके ओके, धन्यवाद, थँक्यू. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले, जाणीव आपल्या श्वासाची. आपण साधी बैठक घातलेली आहे. या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न, देहधारणा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. जर जर कोणाला प्रॉब्लेम असेल आवाजाचा आणि बाकीच्यांना येत असेल व्यवस्थित, तर ज्यांना येत नसेल त्यांनी पुन्हा एकदा रिजॉईन व्हा. करूया. ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक 3 उच्चार आपल्याला करायचे. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसऱ्या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. तिसऱ्या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत ओमच्या स्पंदनांची अनुभूती, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा
गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजपासून आपण एका चांगल्या कार्याला सुरुवात करत आहोत. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण हा जो मार्ग निवडलेला आहे त्याप्रती आपण स्वतःला धन्यवाद देऊया आणि गणेशाचं स्मरण करूया, जो सगळ्याचा अधिपती आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. पाने निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. अगदी हलकासा हात आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर फिरून घेऊया आणि अलगद डोळे उघडूया. एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता माझा आवाज येतोय ना बरोबर? येत असेल. पण आता मी माझी थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ. ॲज अ प्रोफेशनली मी 15 वर्ष लायब्ररियन म्हणून काम केलंय आणि आता 1 वर्ष झालं दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही हा योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करीत आहोत. आपली आता ही 15वी बॅच चालू आहे आणि आधीच्या बॅचही खूप आपल्या छान सक्सेसफुली पूर्ण झालेल्या आहेत. तर माझा हा योग साधनेचा जो प्रवास आहे तो 2016 पासून सुरू झाला. 2016 मध्ये मी घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून योग टीचरची म्हणजे योग शिक्षक पदविका हा आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो डिप्लोमा आहे, डिप्लोमा डिग्री म्हणतात त्याला, तो माझा कंप्लीट झाला. 1 वर्षाचा होता आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये मी एम ए इन योगशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमधून. ही नागपूरची युनिव्हर्सिटी आहे आणि 2022 मध्ये हा माझा कोर्स किंवा ही जी डिग्री आहे पदव्युत्तर डिग्री ती मला मिळाली. आणि आता सध्या मी योग थेरपिस्ट आयुष ग्रंथ आपला सॉरी कुठलं वायसीबी लेवल आहे जी आपल्या गव्हर्नमेंटची आहे. तर ती मी आता सध्या माझी चालू आहे. असे वेगवेगळे छोटे मोठे कोर्स या आपल्या योग साधनेच्या माध्यमातून चालूच असतात. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आणि आता तुम्हाला मध्ये आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आला. मी जो एक माईक लावलेला आहे, हा जो माईक आहे, याच्याने फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. मग जर कधी काही इश्यू आला किंवा जर काही समजलं नाही, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेसेज जसं आज टाइप केले तसं तुम्ही टाकू शकता. मग आपण तो जो काही प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे ती आपण ती सॉल्व्ह करू. आणि सगळ्यात महत्त्वाची एक सूचना म्हणजेच आपला हा वर्ग ऑनलाईन वर्ग आहे योग साधनेचा. त्यामुळे जेव्हा आपण नवीन आसनं शिकणार आहोत, तेव्हा कृपया करून म्हणजे आपली व्हिडिओ शक्यतो ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा. जर काही कुठली अडचण वाटत असेल किंवा तुमचं कुठेतरी चुकत असेल, तर ते मला तिथल्या तिथे तुम्हाला सांगणं सोपं जाईल. आणि मग त्यासाठी आपण जे काही साधन वापरत असाल, डिव्हाइस वापरत असाल, मोबाईल किंवा लॅपटॉप, तो एक व्यवस्थित आपल्याला सेट करून ठेवायचं एका जागी. जेणेकरून आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, शयन स्थिती, पोटावर पडून आणि उभं राहून दंड स्थिती. अशा 4 प्रकारे आपल्याला आसनं करायची असतात. त्यामुळे आपला कॅमेरा एक व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवावा जेणेकरून आपल्याला संपर्क जो आहे तो व्यवस्थित साधता येईल. कधी-कधी नेटवर्कचा इश्यू असतो, तर त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ तुमचा बंद ठेवला तरीही चालेल. आणि जेव्हा आपण नवीन काहीतरी करत असतो, त्यावेळेला शक्यतो तरी तो व्हिडिओ चालू ठेवून कृती करण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण जो हा योग करतोय, हा ऑनलाईन असल्यामुळे थोडंसं आपल्याला काही गोष्टींच्या जे नियम आहेत हे पाळणं फार गरजेचं आहे. किंवा जर कधी तुम्हाला दुखापत झाली कुठलंही आसन करताना, तर ते टाळण्यासाठी आपल्याला ही सगळी कृती करायची आहे. तर मला आधी तुमची थोडक्यात ओळख करून द्या, की तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉइन केलेला आहे
जर कुठल्या व्याधी असतील किंवा ऑपरेशन जर कुठलं झालं असेल तर तेही कृपया करून सांगा. मग आपण पुढे वर्गाला सुरुवात करू. माझा माईक आहे. आपल्या या आठवड्यामध्ये नवीन ऍडमिशन होतच राहणार आहे. थोडीशी 5 मिनिटं तरी आपली या आठवड्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा जातील अशी. तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता की कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. हा. हरिओम. हा बोला. नमस्ते मॅम. हरिओम. मी परशुराम शिंगे पुण्यावरून बोलतोय. ओके. येस. हरिओम, स्वागत आहे. फक्त जर व्याधी कुठली असेल तर ती सांगा म्हणजे. नाहीये, काहीच नाहीये. अच्छा, म्हणजे हेल्दी आहात, फक्त एक येस. आरोग्याच्या दृष्टीने जॉईन केलाय वर्ग. या. येस. थँक्यू. हरिओम, स्वागत आहे. या, धन्यवाद. पुढचे प्लीज कोणीही. येतोय आवाज? हा, येतोय आवाज, येतोय. सुधीर देवरे, नाशिकहून बोलतोय. हरिओम. हरिओम. हा, काही व्याधी वगैरे व्याधी असतील? नाही, व्याधी वगैरे काही नाही. ओके, खूप छान. हरिओम, स्वागत आहे आपलं. तृप्ती पुराणिक, तुम्ही ही व्याधी मी यासाठी सांगते की तुम्ही आधी बोला, मग मी पुढे बोलेन. हा बोला तृप्तीताई. मी तृप्ती मॅम. मी परभणीहून आहे आणि मला स्पाईनचा प्रॉब्लेम आहे L4 L5 ला. त्यामुळे मी जरा आसनं आता मला डॉक्टरनी सजेस्ट केले की तुम्ही करा म्हणून. मला काही बेनिफिट व्हावं. कुठला प्रॉब्लेम आहे म्हणालात? स्पाईनचा प्रॉब्लेम आहे मॅम. गॅप आहे स्पाईनचा स्पाईनमध्ये. गॅप आहे का? हा, गॅप आहे गॅप. ओके, म्हणजे नक्की कुठल्या बॅकला? लोअर बॅक, मिडल बॅक? L5 L3 ला आहे. ओके ओके, बरं. धन्यवाद. तर आता हो. पुढची कुठली जी आसनं असतील जी तुम्ही नाही करायची आहेत, हे मी तुम्हाला त्या त्या वेळेला हो. सांगते. हो हरी मॅम, थँक्यू. हरिओम. इथे एक नंबर दिसतोय, प्लीज कृपया तुम्ही तुमचं नाव सांगाल का? 945555. हरिओम, आवाज येतोय का तुम्हाला? ओके, किंवा तुम्ही तुमचं रिनेम करा म्हणजे मला कळेल तरी. ठीक आहे. मी आता माझा माईक लॅपटॉपला जॉईन करतेय. तुमचे कोणाचीच आवाज माझ्यापर्यंत येणार नाही. माझा आवाज जाईल तुमच्यापर्यंत. जर काही अडचण असेल किंवा काही समजलं नाही तर मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. सुरुवातीला आपण योग का करतोय आणि कशासाठी करतोय हे पहिलं आपण ध्यानात घेऊया. तर योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाहीये, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मुनी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. एकूण योगाच्या 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा ह्या 8 पायऱ्या आहेत. ह्या प्रत्येक पायरीला आपल्याला स्टेप बाय स्टेप चढायचं असतं. यम आणि नियम हे ह्या ज्या 2 पायऱ्या आहेत, याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक जीवन जगत असताना कुठल्या गोष्टी पाळायच्या आहेत त्याचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. आणि नियम म्हणजे आपल्याला स्वतःचं डेव्हलपमेंट कसं करायचं, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आपण विकसित कसं करायचं, याच्या 5 गोष्टी त्यांनी ह्या नियमामध्ये सांगितलेल्या आहेत. जेव्हा आपल्याला ह्या 2 गोष्टी व्यवस्थित कळतात, त्याच्यानंतर पुढची त्यांची पायरी आहे ती म्हणजे आसन. आसनामध्ये त्यांनी आपल्याला 3 सूत्र सांगितलेली आहेत. मुनी पतंजलींनी वेगवेगळ्या ठिकाणी जो विखुरलेला योग होता, म्हणजेच भगवद्गीतेमध्ये तुम्हाला योग सापडेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये, ग्रंथांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा योग तुम्हाला सापडतो. तर हा जो विखुरलेला योग आहे, हा मुनी पतंजलींनी कंपाईल केला, एकत्रित केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. जसं मी आता तुम्हाला बोलले की आसनांसंबंधी त्यांनी काही 3 सूत्र सांगितलेली आहेत. तर त्यातलं पहिलं सूत्र म्हणजे स्थिर सुखमासन.
स्थिर म्हणजे आपल्याला ज्या पोश्चर मध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तिथे आपल्याला थांबायचं आहे, म्हणजे स्थिर सुखमासन. आणि त्याच्यानंतर दुसरं सूत्र त्यांनी सांगितलं आहे ते म्हणजे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती घ्या. प्रयत्न शैथिल्य म्हणजेच काय, तर आपल्याला जास्त अट्टाहास न करता आपली जेवढी शारीरिक क्षमता आहे तेवढी क्षमता ओळखून आपल्याला सहज प्रयत्न करायचे आहेत. कुठेही अट्टाहास किंवा ओव्हर ट्राय न करता आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिसरं महत्वाचं सूत्र सांगितलंय ते म्हणजे त्वतो द्वंद्वानी विघातः. म्हणजेच काय, जर आपण ह्या 2 गोष्टी फॉलो केल्या त्याच्यानंतर आपल्याला तिथे ततो द्वंद्वानी विघातः म्हणजे जे सुख-दुःख किंवा अशा प्रकारचे जे ड्युअल आपली माइंड असते ते कमी होतात आणि आपण थोडंसं आपल्यामधला जो शारीरिक कॉन्फिडन्स आहे तो थोडासा वाढतो. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ही सूत्र सांगितलेलं आणि आपल्याला तेच फॉलो करायचं आहे. कुठलंही आसन करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा अट्टाहास न करता अगदी सावकाश प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर येतो प्राणायाम. प्राणायाम आपण पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार आहोत. या आठवड्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन या प्रकारची श्वसनाची थोडीशी आपण अभ्यास करणार आहोत. कारण की हे जे आपण 3 प्रकार बघितले याला प्राणायामाचं रूट म्हटलं जातं. आपल्याला जेव्हा आपल्या श्वासावरती नियंत्रण करता येईल, त्याच्यानंतर मग आपण प्राणायामाकडे वळणार आहोत. कारण की प्राणायामामध्ये त्यांनी एक सूत्र सांगितलंय ते म्हणजे श्वास-प्रश्वास योगर्ती विच्छेदः. म्हणजे जो आपला नॉर्मल श्वास-प्रश्वास चालू आहे त्याच्या गतीला आपण विच्छेद करतो, तो म्हणजेच प्राणायाम. तर हा विच्छेद कसा करायचा किंवा तो आपल्याला सहज जमला पाहिजे त्यासाठी आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन अशा 3 प्रकारच्या श्वसनाची पहिल्या आठवड्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि मग आपण प्राणायामाकडे हळूहळू वळतो. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, प्रत्याहार ह्या सगळ्या फार मोठ्या गोष्टी आहेत. आपल्याला सध्या या स्टेजला ही जी आपली 4 अंग आपण बघितली यम, नियम, आसन, प्राणायाम म्हणजे याला बहिरंग योग म्हणतात. तो सध्या आपल्या या परिस्थितीमध्ये फार महत्वाचा आहे. जर आपल्याला इथे आपल्याला स्थिर राहता आलं तर मग ह्या पुढच्या ज्या अंतरंग योगाच्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला सहज गाठता येतील. पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या गोष्टी फार सहज होत होत्या कारण की तेव्हा आधुनिकीकरण नव्हतं, स्पर्धा नव्हत्या. योग म्हणजे मोक्षाचं साधन किंवा कैवल्याचं साधन अशा पद्धतीने योग साधनेकडे पाहिलं जायचं. पण आता सगळं अस्थिर झालेलं आहे. खूप साऱ्या नवीन-नवीन गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत, स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यच ढासळत चाललेलं आहे आणि ते स्थिर करण्यासाठी आपण सध्या म्हणजे आपणच काय तर योग इन्स्टिट्यूट जेवढ्या काही आपल्या आता भारतामध्ये आहेत, त्या सगळ्याच या बहिरंग योग हा फोकस ठेवून जो म्हणजे आपला योग साधनेचा वर्ग आहे, हे सगळेजण हे समोर ठेवूनच चालवत असतात. आणि बरेचसे जण आता व्याधी आपल्याला खूप साऱ्या उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे डायबिटीस सारखं असू देत किंवा थायरॉइड सारखं असू देत. तर ह्या व्याधींवरती सुद्धा योग उपचार हे अतिशय लाभदायक ठरत आहेत. तर ही झाली आपली योग साधनेची माहिती किंवा याच्याबद्दल अजून जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला WhatsAppवरती वेळोवेळी पाठवत जाईल. मी आपल्या वर्गामध्ये जास्त थिअरेटिकल पार्ट घेणार नाही. आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिकलकडेच आपलं लक्ष असेल. ज्या काही नवीन गोष्टी असतील त्या मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवत जाईल. तर आता आपण वळूया आपल्या वर्गाच्या पॅटर्नकडे किंवा तो स्ट्रक्चर कसा असणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग आपल्याला काय शिकवतो तर शिस्त. अथ योगानुशासनम हे मुनी पतंजलींचं पहिलं सूत्र आहे आणि त्याच्यानंतर योग चित्त वृत्ती निरोधा हे दुसरं सूत्र आहे. तर अथ योगानुशासनम म्हणजेच काय, तर आपल्याला आपण जे सामाजिक जीवन जगत असतो किंवा आपलं जी काही आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये शिस्त असणं फार महत्वाचं आहे. आपला वर्ग बरोबर 6ला सुरू होतो त्यामुळे ऍटलिस्ट वेळेवरती उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर नवीन जर काही आपण शिकत असू तर ते शिकताना मी तुम्हाला डेमो दाखवणार. आधी मी कुठलंही आसन आपण एकत्रित करणार नाही. आपल्याला आधी डेमो बघायचा असतो की त्याची टेक्निक कशी आहे त्या आसनाची आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण एकत्रित करणार आहोत. तर पहिले ह्या ज्या मेन महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला योग शिकवतो की शिस्त कशी असली पाहिजे, पर्टिक्युलर कसं असलं पाहिजे किंवा परफेक्शन आपल्या कामामध्ये कसं असलं पाहिजे हे आपल्याला योग साधना शिकवते. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग योग चित्त वृत्ती निरोधा म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे तरंग उमटत असतात किंवा वेगवेगळे जे विचार येत असतात, मग ते भूत, भविष्य, वर्तमान कुठल्याही प्रकारचे असू देत,
तर ह्या विचारांच्या गतीला आपल्याला थांबवायचंय किंवा ते विचार कमी करायचे आहेत. तर हे सुद्धा आपल्याला ही योग साधना शिकवते. योग साधना फक्त 1 महिन्याच्या वर्गापुरता मर्यादित नाही आहे, तर ती आपल्याला निरंतर चालू ठेवायची आहे. जेव्हा आपण ती साधना निरंतर चालू ठेवतो, काही वर्षापासून ती आपण सुरू ठेवतो, तेव्हा आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात. तर हे झालं योग साधनेबद्दल. तर आपला जो वर्गाचा स्ट्रक्चर आहे, आपण 4 प्रकारच्या शुद्धी घेतो. पहिली म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी. त्याच्यानंतर श्वसन मार्ग शुद्धी ही जी आहे, ही आपल्या नाकाच्या पोकळीमध्ये म्हणजे आपल्या नवीन कॅव्हिटीजमध्ये जी काही घाण साचलेली असते किंवा जो काही कफ असतो, तर तो बाहेर फेकून देण्यासाठी, तो श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी आपण पहिली शुद्धी घेतो, ती म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी ही कपालभातीच्या आधीची पायरी आहे. आपण लगेच कपालभाती करायला जात नाही. सुरुवातीची हे जे 4-5 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण श्वसन मार्ग शुद्धी करणार. त्याच्यानंतर दुसरी आपण करतो नेत्रशुद्धी. डोळ्यांचे जे काही विकार आहेत, तर ते कमी होण्यासाठी आपलं मन जे आहे ते जास्त स्थिर जेव्हा आपण एकटक नजरेने कुठल्या गोष्टीकडे बघतो, त्यावेळेला आपोआप आपली विचारांची गती कमी होते. आणि ही विचारांची गती कमी होते, त्याचबरोबर आपले डोळे सुद्धा तेवढे शुद्ध होतात. तर ही जी नेत्रशुद्धी आहे, ही समोर मी तुम्हाला ओमची प्रतिमा दिसेल, जसं आता आपण सुरुवातीला पाहिली होती. तर त्या ओमच्या प्रतिमेकडे आपल्याला एकटक स्थिर नजरेने पाहायचं आहे. ही नेत्रशुद्धी आपल्याला 2 प्रकारची करायची असते. बहिरत्राटक म्हणजेच उघड्या डोळ्यांनी आणि त्याच्यानंतर अंतरेत्राटक म्हणजेच बंद डोळ्यांनी. आता ही जी नेत्रशुद्धी आहे, ही आपण प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी घेत नाही. आठवड्यातून एकदा किंवा 2दाच घेतो. त्याच्यानंतर आपण तिसरं करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला जो उच्चार आहे, हा उच्च पट्टीतला असतो. अ, उ, म असा आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आहे. तर या ओमचे आपण 4 विविध स्तरांवरचे उच्चार. पहिला उच्चार जो आहे इथे आपल्याला उच्च पट्टीतला म्हणजे आपल्याला अकाराचं जे प्रमाण आहे, हे आपलं जास्त असतं 80% आणि मकाराचं प्रमाण हे 20% असतं. दुसरा उच्चार जो आपण करतो, तो मध्यम पट्टीतला अकार, मकार सम प्रमाणात. तिसरा उच्चार इथे अकाराचं प्रमाण कमी असतं आणि मकाराचं प्रमाण जास्त असतो. तो अगदी खालच्या पट्टीमध्ये आपल्याला हा उच्चार करायचा असतो. आणि चौथा जो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे मानसिक उच्चार. मेन म्हणजे आपलं योग साधना जी आहे, ही आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारी आहे. म्हणजेच काय, स्थूल हे आहे आपलं शरीर आणि सूक्ष्म जे आहे ते म्हणजे आपलं मन. तर असा हा आपला प्रवास सुरू होतो आणि त्याच्यानंतर आपण करतो चित्तशुद्धी म्हणजेच प्रार्थना. तर आता त्यातली वाणीशुद्धी आणि नेत्रशुद्धी ही आपण रोजच घेत नाही, फक्त आठवड्यातून एकदाच घेतो. पण आपली श्वसन मार्ग शुद्धी आणि चित्तशुद्धी ज्या आहेत, ह्या आपल्या नेहमी होतात. त्याच्यानंतर आपण जातो लुजनिंग एक्सरसाइज आपण जास्त घेतो या आठवड्यामध्ये. कारण की आपले जे जॉइंट्स आहेत आपल्या हातांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये, आपल्या मनगटाच्या इथे, खांद्याच्या इथे, जिथे-जिथे आपले जॉइंट्स आहेत, ते सुरुवातीला मोकळं होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण जास्त जो आपला फोकस आहे हा पहिल्या आठवड्यामध्ये लुजनिंग एक्सरसाइज वरती असतो आणि त्याच्यानंतर साधी आसनं म्हणजे वज्रासन घ्या किंवा स्वस्तिकासन घ्या. तर आपण जी बेसिक आसनं आहेत ही आपण पहिल्या आठवड्यामध्ये घेतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी ऍडव्हान्स आसनं असतात. तिसऱ्या आठवड्यापासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतो. आणि जो चौथा आठवडा आहे, कारण की ह्या 3 आठवड्यामध्ये बऱ्यापैकी आपली साधना पूर्ण झालेली असते. आणि मग चौथ्या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टम्स वरती साधना करतो. त्याच्यामध्ये तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम येते किंवा आपली श्वसन संस्था येते. याच्यावरती जे आधारित किंवा ही जास्त कार्यक्षम कशी होईल आणि याच्यावरती आधारित आपली चौथ्या आठवड्याची साधना असते. तर हे झालं आपल्या वर्गाचं स्ट्रक्चर. पहिला दिवस थोडासा जास्त बोलण्यामध्ये जातो. कारण की तुम्हाला तर मला माहिती नाही कोणाला योग साधनेचा बॅकग्राऊंड आहे की नाही. तर तो समजण्यासाठी किंवा कशा प्रकारे आपल्याला योग साधना करावी म्हणून पहिल्या दिवशी जास्त इन्स्ट्रक्शन्स असतात. दुसऱ्या दिवशीपासून आपण आपल्या वर्गाला सुरुवात करतो. तर आता मी तुम्हाला दाखवते की श्वसन मार्गशुद्धी कशी केली जाते. आपण स्टेप बाय स्टेप पुढे फॉलो करणार आहोत. जर समजलं नाही तर तुम्ही मला सांगा. श्वसन मार्ग शुद्धीसाठी आपल्याला आज तरी साधी बैठक घालायची आहे. उद्या मी तुम्हाला स्वस्तिकासन कसं करायचं हे शिकवेन. आज आपण साधी बैठक घालणार या प्रकारची.
आणि आता इथे आपल्याला काही मुद्रा शिकायच्या आहेत. तर सुरुवातीची पहिली जी मुद्रा आहे ती म्हणजे द्रोण मुद्रा. त्या द्रोण मुद्रेमध्ये आपल्या दोन्हीही हातांची आपल्याला कप करायची आहेत. म्हणजे 5ही बोटं जुळलेली आणि ती थोडीशी अशी दुमडायची आहेत. कप करायचा आणि तो आपल्या गुडघ्यांवर ठेवायचा या प्रकारे. आता हे करत असताना नकळत आपण असे हात आपले ताठ ठेवतो, तर तसं न करता अगदी सैलसर आपल्याला ही गोष्ट करायची आहे. दोन्ही हात सहजपणे गुडघ्यांवर. हातांची जी कोपरं आहेत ती आपल्या बघा शरीराच्या जवळ आहे या प्रकारे. पाठीचा कणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी. योग साधनेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पाठ कणा आपल्याला नेहमी सरळ ठेवायचा आहे. जेणेकरून काय होतं की पाठ कणा सरळ असेल की आपली जी मरगळ आहे ती नाहीशी होते. एक उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणून दरवेळेला ही सूचना असते की पाठीचा कणा हा सरळ असावा. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी बघा कशी केली जाते. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आता याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना तीव्र प्रकारची डोकेदुखी असेल, सर्दीने नाक चोंदलं असेल किंवा सायनसचा त्रास असेल, नाकाचं हाड वाढलं असेल, तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे श्वसन मार्ग शुद्धी. तर आता आपण बघून घेऊया ही कशी केली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला सहज श्वास घ्यायचा आहे. श्वास घेण्याची जी कृती आहे ती सहज असते. श्वास सोडण्याची जी कृती आहे इथे आपल्याला फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा असतो. म्हणजे आपण आपल्याला शिंकताना कसं आपलं पोट आतमध्ये जातं आणि आपण हवा बाहेर टाकतो, तर त्या प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. म्हणजे श्वास घेण्याची जी कृती आहे ही अक्रियाशील असते. म्हणजे ती अगदीच पॅसिव्ह असते. आणि श्वास सोडण्याची जी कृती आहे ती क्रियाशील असते म्हणजे ऍक्टिव्ह असते. तर हे कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. मी थोडीशी पुढे येते म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट किंचितसं बाहेर यायला पाहिजे आणि श्वास सोडतो तेव्हा ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना आतमध्ये. हे आहे आपलं आयडियल ब्रीथिंग पॅटर्न. बऱ्याचशा जणांना ही गोष्ट माहीतच नसते की आपलं श्वसन जे आहे हे कशा प्रकारचं आहे. तर श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना आतमध्ये गेलं पाहिजे. तर आता श्वसन मार्ग शुद्धी बघूया एकेका नाकपुडीने. सुरुवात आपण डाव्या नाकपुडीने करतोय. डावी नाकपुडी जी आहे ही चंद्रनाडी आहे, शीतलता देणारी. म्हणून आपण थोडीशी सुरुवात तिथून करूया. तर आता इथे आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी या प्रकारे सहज बंद करायची आहे. जेंटली प्रेस. म्हणजे जो आपला नाकाचा हा भाग आहे ना तिथे जरी तुम्ही अंगठा ठेवला तरी ती नाकपुडी बंद होते. उजवा हाताचा जो कोपर आहे तो जमिनीला समांतर आहे. तो कुठेही आपण असा वर नाही केलाय किंवा खालीही केलेला नाहीये. तो अगदी आपण सहज उजवी नाकपुडी बंद करायची. आपल्या डाव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करायची आणि डावी नाकपुडी किंचितशी वर उचलायची या प्रकारे. तर ही झाली आपली स्थिती. श्वसन मार्ग शुद्धीची ही झाली आपली स्थिती. आता इथे सहज श्वास भरून घ्यायचा आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तर हे करत असताना आपले खांदे नकळत ताठ होतात. आपण आपल्या छातीचा भाग, पोटाचा भाग जास्त आपण तिथे ताण देतो. तर तसं न करता आपल्याला आपले खांदे, छातीचा भाग, पोटाचा भाग एकदम रिलॅक्स ठेवायचा आहे. आणि डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. आणि तो श्वास सोडताना खांदे, पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडायचे आणि जसं आपण नाक शिंकरतो त्याप्रमाणे आपल्याला तो श्वास बाहेर सोडायचा आहे. बघा या प्रकारे. तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा मी श्वास घेत होते तेव्हा माझं पोट बाहेर येत होतं आणि फोर्सफुली श्वास सोडत होते तेव्हा पोट माझं आतल्या दिशेला जात होतं. तर सुरुवातीला हे थोडंसं आपल्याला कठीण वाटू शकतं समजायला. पण जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला ही कृती सहज जमणार आहे. तर ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ही गोष्ट कळलेली आहे. उजवी नाकपुडी सहज बंद करायची. डाव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करून डावी नाकपुडी किंचितशी वर उचलायची. डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्यायचा
पोट बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोट आतल्या साईडला आपल्याला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा, इनवर्ट स्ट्रोक. म्हणजे आपण फोर्सफुली श्वास सोडतो. हा, श्वास सोडताना आतल्या साईडला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा. आता ह्याची जी कृती आहे किंवा याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे ही मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवते, म्हणजे तुम्हाला अजून ते चांगल्या प्रकारे कळेल. आणि तशीच ही कृती आपल्याला दुसऱ्या नाकपुडीने करायची आहे. डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या हाताने 2 बोटांची चिमूट करायची. उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलायची. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना फोर्सफुली श्वास सोडताना त्याला आतल्या साईडला झटका द्यायचा. त्यामुळे त्या नाकाच्या भागातून तुम्हाला थोडासा आवाज जाणवेल, त्या हवेचा आवाज जाणवेल, कारण की घर्षण होतं. जेव्हा आपण ती फोर्सफुली हवा आतमध्ये सोडतो तेव्हा आपल्या घशाच्या इथे त्या हवेचं घर्षण होतं आणि म्हणून तो आवाज आपल्याला ऐकू येतो. ठीक आहे, हे कळलंय प्रत्येकाला कसं केलंय ते श्वसन मार्ग शुद्धी? जर काही अडचण असेल किंवा समजलं नसेल तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. श्वास घेताना आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे, सोडताना तो आपल्याला पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. तर ही झाली श्वसन मार्ग शुद्धी. त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी, जे मी तुम्हाला बोलले की आपण ओमची प्रतिमा समोर ठेवतो आणि त्याचं निरीक्षण करतो उघड्या डोळ्यांनी आणि त्याच्यानंतर ती प्रतिमा बंद डोळ्यांनी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. मग आहे वाणी शुद्धी. तर इथे आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचं एकमेकांना हलकासा स्पर्श. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. आणि बाकीची 3 बोटं जुळलेली ठेवायची आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. आणि मग आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे विविध स्तरांमधले उच्चार. पहिला उच्चार जो आहे हा उच्च पट्टीतला असतो, अकार लांबवलेला. तोही तुम्हाला मी करून दाखवते. मग आपण पुन्हा सगळे एकत्र उच्चार करणार आहोत. त्यासाठी एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि बेंबीच्या देठापासून ओरडायचं. हा झाला आपला उच्च पट्टीतला उच्चार. मग आपण करतो मध्यम पट्टीतला उच्चार. तर तो बघा कसा करायचा. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला, अगदी खालच्या पट्टीतला, म्हणजे जसं आपण पुटपुटतो त्याप्रमाणे. तर त्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार. चौथा उच्चार हा मानसिक, याला कुठलंही प्रमाण नाही. आणि त्यानंतर आपण प्रार्थना करतो. प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवर शेअर आता पण दाखवते. पण त्याच्यानंतर जी आपण मुद्रा करतो ती म्हणजे नमन मुद्रा. तर ती कशी केली जाते बघून घ्या. इथे पुन्हा आपल्याला आज साधीच बैठक घालायची आहे. दोन्ही हात जे आहेत हे नमस्कार स्थितीमध्ये या प्रकारे जोडून घ्यायचे. हातांची कोपरे जी आहेत ही बघा जमिनीला समांतर आहे. आपण बघतोय नमन मुद्रा कशी केली जाते. मग आता हे जोडलेले हात जे आहेत ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतो आणि आता मी थोडीशी क्रॉस होते. आणि मग आपल्याला हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे किंवा ज्यांना आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये त्रास आहे त्यांनी फक्त ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघून घ्या. आपल्याला नमन मुद्रा करायची. आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं आहे, यथाशक्ती पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवायचे. हातांची कोपरं सुद्धा बघा जमिनीवर आहेत. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. नकळत तुम्ही हात जमिनीवर टेकवण्यासाठी असा सीटचा भाग उचलाल, तर तसं न करता सीटचा भाग जमिनीवरच असेल आणि जोडलेले हात, आपला कपाळ आणि दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर. संपूर्ण भक्तिभाव आपल्या मनामध्ये असेल
आपण जी काही आपली शक्ती आहे त्याच्यापुढे नतमस्तक होतोय, ही झाली आपली नमन मुद्रा. तर कधी कधी आपल्याला काही लिमिटेशन असतात, पोट पुढे आलेलं असतं, तर आपल्याला एवढंच पुढे झुकता येईल, मग काही हरकत नाही. तिथल्या एवढे जेवढा आपल्याला सीटचा भाग न उचलता पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं आणि डोकं अगदी नम्रतेने जमिनीच्या दिशेने सैसर सोडायचं या प्रकारे. तर तुमची जशी क्षमता आहे त्याप्रमाणे ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग उलटचाल करताना हळूहळू पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर येतील आणि मग ते पुन्हा क्रमाक्रमाने आपल्या छातीपाशी आणि मग हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. ठीक आहे. आता आपण कुठल्या कुठल्या मुद्रा बघितल्या? द्रोण मुद्रा, जी आपण सुरुवातीला पाहिली. दोन्हीही हातांची अशी कप करायची आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. ही झाली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर आपण पाहिली ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श, ज्ञान मुद्रा. आणि मग आपण पाहिली नमन मुद्रा. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया आपण. हरिओम सागर सर, हे आपले जुने साधक आहेत. आता आपण सुरुवात करूया. सुरुवात जी आहे आपली ती श्वसन मार्ग शुद्धीने होणार आहे. तर साधी बैठक घालायची आहे. सगळ्यांनी साधी बैठक, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया आणि एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल आणि संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जाईल. कम्प्लिटली विदाउट. जेव्हा आपण या प्रकारे आपल्या श्वासाकडे लक्ष देतो तेव्हा आपोआप आपलं मन किंवा आपला जो प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे व्हायला सुरुवात होते. मन आपलं शांत होतं. आता करूया श्वसन मार्ग शुद्धी. फक्त 5 आवर्तन आपल्याला आज करायची आहे. श्वास घेताना सहज श्वास भरायचा आहे. श्वास सोडताना पोटाला आतल्या साईडला हलकासा झटका दे. तर सुरुवात करूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. जेंटली प्रेस, सहज बंद. डाव्या हाताची चिमूट करायची आहे. डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आहे आणि आता डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि आता डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 2. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. पुन्हा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. छातीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 4. अजून एक करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. श्वास सोडताना झटका. 5. दोन्ही हात गुडघ्यावर येऊ दे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली संपूर्ण जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवा, कारण की आता आपल्याला कृती कळलेली आहे. डावा जो हात आहे जो आपण फोल्ड केलाय तो जमिनीला समांतर असेल. उजवी नाकपुडी आपल्याला आता थोडीशी हाताची चिमूट करून उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलायची आहे आणि आता उजवीने एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येईल. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 1. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. श्वास सोडत आतमध्ये हलकासा झटका पोटाला. 2. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका.
4. अजून एकदा करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. द्रोण मुद्रेमध्ये आपली जाणीव आता उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्हीही नाकपुड्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आपली जी नाकातली पोकळी आहे ती मोकळी झालेली आहे. आपला श्वास मोकळा झालेला आहे याची जाणीव. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता करूया आपण नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. अलगद डोळे उघडायचे आणि समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करूया. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे, खांदे कोपरे शिथिल आहे आणि एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या ओमचं वर्णन केलेलं आहे. असा हा ओम कालातीत, त्रिगुणातीत, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, एकाक्षरी ब्रह्म म्हणजेच ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असं हे गणेश रूप आणि ओम रूप एकच आहे असं माऊलींना वाटतंय. आणि आपल्या सगळ्यांनाही हीच मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या भावना आहे की ओम आणि गणेश रूप एकच आहे. असा हा स्थिती, उत्पत्ती आणि लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. अ, उ, म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. मनातील गती, विचारांची गती कमी होण्यासाठी, आपलं मन एकाग्र होण्यासाठी, साधनेसाठी, आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करत आहोत ओमची साधना. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकार लांबवलेला, अचं प्रमाण असेल 80%, मचं प्रमाण 20%. त्यासाठी एक सहज श्वास भरूया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. ओम. कंपनांची अनुभूती. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, अकार मकार समसम प्रमाणात. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. तिसरा उच्चार
हा अगदी खर्ज स्वरातला मकार लांबवलेला. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओम. चौथा उच्चार मानसिक, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसत आहे. माझ्या मागोमाग आपणही बोला. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळ्यांगत मिटून घेऊया. योगीजन नित्य नेमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करता अशा इच्छा प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. डोळ्यांगत मिटलेले. आणि आता करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात कपाळ सीट भाग न उचलता जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. नम्रता आपल्या मनामध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात आणि आपल्या साधनेची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करीत आहोत. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात खाली येतील छातीपाशी. हस्तमंडल पाणी. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. आता आपण बघूया बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती कशी आहे. आज आपल्याला बैठक स्थितीमधलीच आपण थोडीशी आसनं किंवा थोडेसे योगिंग एक्सरसाइज बघूया. तर बैठक स्थितीमध्ये आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं. या प्रकारे दोन्ही हात जे आहेत हे मागे ठेवायचे आणि मान मागे अगदी सैलसर सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. कुठलीही जेव्हा आपण आसनं करू त्यावेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की सुरुवातीला आपल्याला विश्रांती घ्यायची आहे आणि मग पूर्वस्थिती. पूर्वस्थितीमध्ये आपल्याला दोन्ही पाय जोडून घ्यायचे. या प्रकारे दोन्ही हात मागे असतील आपल्या सीटच्या इथे. म्हणजे आपला पाठीचा कणा आपोआप सरळ होतो. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात मागे आहेत. बरोबर. पाठीचा कणा सरळ. आणि आता आपल्याला दोन्ही पायांची पाचही बोटं एकत्रित ताणायची. म्हणजे आपल्याला ती सेपरेट करायची. जास्तीत जास्त ताण ताण ताण. एकमेकांपासून ती लांब करायची आहे. दोन्ही पायांची पाचही बोटं. आणि मग आपल्याला तो चवड्याचा जो भाग आहे तो फोल्ड करायचा. काय करूया. अंगठा सुरुवातीला फोल्ड करूया आणि त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करूया. आपण करतोय फोल्ड आणि अनफोल्ड. पुन्हा ओपन करायचंय, अनफोल्ड करायचे. पुन्हा पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचंय. स्ट्रेच 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 स्ट्रेच. आणि आता 4 बोटं फोल्ड करूया आणि त्याच्यावर अंगठा. आपण आपल्या पायांच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत, सांधे आहेत, ते आपण थोडेसे मोकळे करतो. पुन्हा एकदा ओपन करूया.
जास्तीत जास्त ताण देऊया. अगदी सावकाश कृती करायची आहे. आपला आजचा पहिलाच दिवस आहे. घाई गडबड न करता सावकाश कृती. आणि मग अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट. रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. उजवा पाऊल जे आहे ते आपल्याला अँकल पासून एकदा स्वतःकडे खेचायचंय आणि एकदा जमिनीकडे. एकदा स्वतःकडे खेचायचंय. जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतोय त्यावेळेला आपल्या पोटरीच्या इथे, गुडघ्याच्या इथे कसा ताण आणि दाब जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. स्वतःकडे पाऊल खेचून घ्या आणि आता बघा पोटरी आणि पायाचा संपूर्ण खालचा भाग तिथे तुम्हाला ताण वाटतोय. गुडघ्याच्या इथे तुम्हाला हलकसा प्रेशर वाटत असेल. आणि आता सावकाश उजवा पाऊल जमिनीकडे ताणून घ्या. आणि आता बघा विरुद्ध बाजूने पावलाचा पुढचा भाग, गुडघ्याचा भाग तिथे तुम्हाला ताण वाटेल आणि पोटरीच्या इथे खाली तुम्हाला हलकासा दाब वाटेल. सावकाश पुन्हा एकदा उजवा पाऊल स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे जाऊ. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊया. थोडासा उजवा पाय तर लांब घेऊया, हलकासा, थोडासा लांब. आपण रोटेशन करणार आहोत फक्त उजव्या पावलात. ठीक आहे. आता उजवं पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ दे, पुढे येऊ दे आणि रोटेशन अगदी सावकाश क्लॉकवाईज. 1 उजवीकडून डावीकडे, 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2. फक्त पावलामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. 3 4 5. कृती थांबूया. पुन्हा उजवा पाय मध्यभागी आणूया, दोन्ही पाय जोडूया. डोळे बंद करूया आणि आता जाणीव दोन्ही पायांकडे घेऊन जा, उजवा आणि डावा. किंचितसा तुम्हाला फरक जाणवत असेल. उजवा पाय तुम्हाला जड वाटतोय आणि डावा पाय हलका वाटत असेल. आता हीच कृती पुन्हा डाव्या पायाने. डाव्या पायाचं पाऊल अँकल मधून आधी स्वतःकडे खेचायचंय आणि जमिनीकडे. पुन्हा एकदा जिथे ताण दाब वाटतोय त्याकडे लक्ष. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे. 2 स्वतःकडे, डावं पाऊल जमिनीकडे. उजवा पाय स्थिर, एकदम रिलॅक्स. स्वतःकडे, डावं पाऊल जमिनीकडे. 4 स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. 5 मध्यभागी येऊन थांबायचं. डावा पाय किंचितसा थोडासा बाजूला ठेवूया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. डाव्या पावलाचं 1 2 अँकल मध्ये आपली जाणीव असेल. 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 5. काहीतरी मेसेज असतो. ओके. हा तृप्तीताई तुम्ही थोडस सांभाळूनच करा, कारण की पाठीच्या कण्यामध्ये गॅप आहे ना, त्यामुळे बसताना जेव्हा मी तुम्हाला बोलते की पाठीचा कणा सरळ ठेवा, तर ते करत असताना सुद्धा तुम्ही यथाशक्ती थोडासा प्रयत्न करा, कारण की ऑलरेडी जर तिथे दुखापत आहे त्यामुळे आपल्याला करताना थोडस लिमिटेशन पाळावे लागतील. जर तुम्हाला जास्त त्रास वाटत असेल ना, तर काहीतरी आधार घ्या पाठीला, उशी किंवा मागे काहीतरी आधार घ्या आणि टेकून तुम्ही कृती करा. आणि बरं, हे जेव्हा आपण पावलं सुद्धा आपण जेव्हा ताणतो ना, त्यावेळेला सुद्धा अगदी जास्त तुम्ही जमिनीकडे ताणून न करता कृती करा.
कारण की जेव्हा आपण जास्त स्ट्रेचिंग करतो तेव्हा आपल्या पाठमण्याच्या इथे सुद्धा थोडासा आपल्याला ताण जाणवतो. त्यामुळे तुम्ही आधी आधार घ्या पाठीला, उशीचा किंवा कशाचा तरी, आणि मग ही कृती करा. शक्यतो जिथे स्ट्रेचिंग वाले जे प्रकार असतील ते करणं टाळायचं आहे. पण हे तुम्ही, मला असं वाटतं, पावलं आपण जिथे जास्त ताणतो तिथे तुम्ही थोडीशी हलकीशी ताणा, तुमचे जेवढे लिमिटेशन्स आहेत त्याप्रमाणे, आणि मग कृती करा. हे करताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही. फक्त तुम्ही आता हे लुजनिंग करताना थोडंसं पाठीला एक आधार घ्या, उशी किंवा कशाचा तरी. ठीक आहे. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय. आणि एकदा डॉक्टरांचा पण थोडासा एक सल्ला घ्या की आपल्याला कुठली आसनं करायची आहेत, किंवा तुम्ही नंतर मला एकदा कॉल पर्सनली केलात तरी चालेल, मग आपण कॉलवरती बोलू. तृप्तीताई, तुमच्यासाठी ही सूचना. हा. दोन्ही पाय आता आपल्याला साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घेऊया. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जायचंय. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि संपूर्ण श्वास सोडून देऊया. पोट आतल्या दिशेला जाईल. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, एकदम समोर. हा. आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं. या प्रकारे डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगटाच्या थोडंसं मागे पकडा, म्हणजे जिथे आपण घड्याळ घालतो ना त्या साईडला पकडायचं आहे. आणि आता उजव्या हाताची पाचही बोट आपल्याला ताणायची आहेत, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. आणि मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, घट्ट मूठ वळवायची उजव्या हाताची. फक्त डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकड. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण देऊया. उजव्या हाताच्या 5ही बोटांना जास्तीत जास्त ताण, आणि बोट फोल्ड करायचे आणि मग अंगठा त्याच्यावर ठेवायचा. 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग अंगठा त्याच्यावर. पुन्हा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण ताण ताण, आणि अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि त्याच्यावर 4 बोट. आणि आपण मनगट तर पकडलंच आहे उजव्या हाताचं. आणि आता मनगटापासून जी आपली मूठ आपण वळवली आहे ती थोडीशी रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1 2, पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हलवा. 3 4 5, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. थोडा वेळ दोन्ही हात खाली येऊ दे. डोळे बंद. डोळे उघडूया. डावा हात पुढे घेऊन येऊया आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचंय. जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, आणि अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट, घट्ट मूठ वळवून घ्यायची. पुन्हा ओपन करूया. 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, आणि 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करूया पेरापेरातनं, आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवूया. पुन्हा एकदा घट्ट मूठ वळवली आहे. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण ताण ताण, आणि अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट, घट्ट मूठ वळवून घ्यायची. आणि आता रोटेशन करूया. मनगटामधून फक्त मुठीमध्ये रोटेशन असेल क्लॉकवाईज. 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हाताची मूठ सोडून द्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. विश्रांती. आपण अँकल मधून पाऊल रोटेशन करून घेतलं, स्ट्रेचिंग करून घेतलं, आणि मनगटामधून आपल्या दोन्हीही हातांचे पंजे आपण स्ट्रेच आणि रोटेशन केले. त्याकडे आपलं लक्ष किंवा त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या कृती केल्या, ह्या सगळ्याचा मनातल्या मनात एक मागोवा आपण घेतोय.
डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. साधी बैठक आपण घातलेली आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे. दोन्हीही हातांची खांदे कोपरं शिथिल आहेत. हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. डोळे अलगद मिटलेले. पाठकड्याच्या मणक्याचा गॅप आहे त्यांनी भिंतीला टेकून बसण्याचा प्रयत्न करा. पाठीला मागे आधार घ्या. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास भरून घेताना माझं पोट किंचितसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातंय. याची आपल्याला जाणीव आहे. आणि आपण या स्थितीमध्ये करणार आहोत समान श्वसन. मी अंक काउंट करेन त्याप्रमाणे आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. करतोय आपण इक्वल ब्रीदिंग, समान श्वसन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. 1 2 3 4 आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. दुसरा वर्तन करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर. 1 2 3 4. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. समान श्वसन. अजून एक राऊंड करूया विदाउट काउंटिंग. एक सहज श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली विदाउट. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. हाताचा मागचा भाग गुडघ्यावर असेल. हातांची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल. चेहरा शांत. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. आपण साधी बैठक घातलेली आहे. ही बैठक घातल्यानंतर माझ्या गुडघ्यावर तर कुठला ताण आलेला नाहीये ना, याकडे मी माझी जाणीव घेऊन जात आहे. माझ्या सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे हे पण मी तपासून पाहत आहे. मी माझ्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केलेली आहे. माझे खांदे शिथिल आहेत. हातांची कोपरं शरीराच्या जवळ आहेत आणि तेही शिथिल आहेत. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके जे आता समस्थितीमध्ये आहेत आणि तेही शिथिल आहेत. माझ्या उदर भागातील स्नायू शिथिल. माझ्या उर भागातील स्नायू शिथिल. कंठातील स्नायू शिथिल. माझी हनुवटी, ओठ, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, कपाळाचा भाग, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर माझं शिथिल आहे आणि स्थिर आहे याची मला जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होतीये. विचारांची गती कमी होतीये.
एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास भरून घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे अशी मी कल्पना करत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी माझ्या सगळ्या व्याधी मी या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी चैतन्ययुक्त एनर्जाइज होत आहे. आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त स्ट्रेस आउट होत आहे. मनोमन मी स्वतःला एक धन्यवाद देणार आहे की मी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी एक योग्य मार्ग निवडलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतःलाच थँक्यू म्हणत आहे. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधी विरहित असंच ठेवायचं आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करत आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठीच देणार आहे. खूप छान सुरुवात झालेली आहे आपल्या वर्गाची. करूया एक ओंकार मकार लांबवलेला. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. समोर स्क्रीनवर तुम्हाला शांती पाठ दिसतोय. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद मिटून घेऊया. ओम शांती शांती शांती. जे पूर्ण आहे आणि जे पूर्णतत्वास जातं अशा ह्या पूर्णत्वाला माझं नमन असतो आणि माझ्या त्रिविधही तापांची शांती हो. आणि आता पुन्हा एकदा करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर. पाठीच्या मणक्यात गॅप आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपला अहंकार राग आपण सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत. आणि आपल्या वर्गाचीही सुरुवात छान झालेली आहे. सावकाश हळूहळू कमरेतून सरळ. दोन्ही हात खाली येऊ दे. हस्तमोचन नेत्र स्पर्श संपूर्ण निर्माण झालेली आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होती आहे. उद्या आपण भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. हा आवाज मला येत होता ना बरोबर? ओके ठीक आहे. तृप्तीताई तुम्ही थोडस करताना काळजी घ्यायची आहे कारण की ऑलरेडी तुम्हाला गॅप आहे मणक्यांमध्ये. सो तुम्ही काळजी घ्या. बाकीचे आपण आता भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस आपल्या सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. जर काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की मला विचारा.
आपण ते सॉल्व्ह करूच. धन्यवाद. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी आणि भेटूया उद्या सकाळी 6 वाजता सेम लिंकवर. चला, हरिओम. शुभ दिवस.